हरिप्रसाद सावंत, कसे आहात काका? बरं. मला सांगा, डॅडींच्या घरचे कपडे कधीपासून धुताय तुम्ही? बऱ्याच वर्षापासून. तुम्ही यांना कितपत ओळखता? म्हणजे यांच्या स्वभावाची काही वैशिष्ट्ये सांगू शकाल? हां, म्हणजे डॅडींना वावगं खपत नाही, ते फार तापट आहेत. हे कशावरून म्हणताय तुम्ही? हे काय बांगतून कपडे धुतो का रे तू? आमचा पंचा फाटलाच कसा? काय झालं? काही दिवसापूर्वी ह्यांचा फाटका पंचा कपडे धुण्यात आला होता. ह्यांना का वाटले की मीच फाडला, त्यामुळे ते माझ्यावर चिडले. हा बघा, हाच तो पंचा होता का? हा मॅडम, हाच तो पंचा होता. अजून किती खालची पातळी गाठशील नीच माणसा? बा झाली, नाही तर हिच्या डोक्याचा बुगा करील, कळलं ना? ए प्रभाकर, गाडी काढ, बाजी पालटली, चल लवकर. तर तुम्ही हरिप्रसाद काका, मला एक सांगा, गावातून किती लोकांचे कपडे तुमच्याकडे धुवायला येतात? 50 घरातली कपडे धुवायला माझ्याकडेच येत असतात. ठीक आहे. मला एक सांगा हरिप्रसादजी, हा रुमाल कोणाचा आहे? ही ओढणी कोणाची आहे सांगू शकताय? मला माहित नाही. ही ओढणी तुमच्याच गावातल्या मुलीची आहे, जे तुमच्याकडे नेहमी कपडे धुवायला टाकतात. मला कसं आठवणार साहेब? जालिंदर निंबाळकरांचा फाटका पंचा बघून तो त्यांचाच पंचा आहे हे बरोबर आठवलं तुम्हाला? माय लॉर्ड, ज्या माणसाला परवा धुवून नेलेले कपडे आठवत नाहीत, त्या माणसाला जालिंदर निंबाळकर यांचा पंचा व्यवस्थित आठवतो, याच्या मागचं लॉजिक मला तरी काय पटत नाही. कालिंदी मॅडम, तुम्ही अजून थोडं ट्रेन करायला पाहिजे होतं यांना. मिस्टर परांजपे. मॅडम, अजून माझं बोलणं झालेलं नाहीये, तुम्ही बसा. माय लॉर्ड, या सगळ्यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट दिसतेय. आज देखील माझ्या आशिलांना दोषी ठरवलं जाईल असा एक सुद्धा ठोस पुरावा या कोर्टासमोर सादर झालेला नाहीये. मी माननीय कोर्टाला विनंती करेन की आता जास्त वेळ न घालवता कोर्टाने आपला निर्णय द्यावा. सगळ्यांची हाऊस भागून घ्या मला मारायची, पण डॅडी सोडणार नाहीत कुणाला. डॅडींच्या विरोधातले पुरावे आहेत ना, आणि या पुराव्यांचं मी काय करणार आहे? निकाल जाहीर करण्यापूर्वी मला इथे फॉरेन्सिक ऑफिसर्सना बोलवण्याची परवानगी द्या. कालिंदी मॅडम, गो अहेड. थँक्यू युअर ऑनर. सर, जे काही सांगेन खरं सांगेन. आपण धनंजय सरदेसाई. येस. शालन यांच्या पोस्टमॉर्टम सॅम्पलवरती तुम्हीच काम करत होता, बरोबर? हो. तुम्ही प्लीज कोर्टाला सांगा, शालन यांच्या नखातील धागे आणि जालिंदर यांच्या पंचाचे धागे मॅच होत आहेत का? हो, अगदी मॅच होत आहेत, आणि त्याचा रिपोर्टही दिलाय आम्ही. थँक्यू, तुम्ही जाऊ शकता. माय लॉर्ड, मला पुन्हा एकदा हरिप्रसाद काका यांना इथे बोलवायचे. परवानगी आहे. थँक्यू. हरिप्रसाद काका, हा पंचा जालिंदर निंबाळकर यांचाच आहे? मॅडम, हा पंचा डॅडींचाच आहे.
तुम्ही एवढं ठामपणे कसं सांगू शकताय तेही जरा स्पष्ट करा. हे वकील म्हणाले ही ओढणी माझ्या लक्षात नाही राहिली, कारण असे कपडे माझ्याकडे लय आहेत. मॅडम, डॅडींचे कपडे आणि पंचा भारीतलं कापड असतं, त्यामुळं माझ्या लक्षात राहिले. थँक्यू काका, तुम्ही बसू शकता प्लीज. युअर ऑनर, माझ्या साक्षीदाराला वेडवेगळे प्रश्न विचारून गोंधळून टाकून परांजपे यांनी जो गुंता वाढवून ठेवला होता तो मी सोडवलाय असं मला वाटतं. आता ह्यापेक्षा मोठा पुरावा काय हवा? ठीक आहे माय लॉर्ड, ते धागे माझ्या आशिलांच्या पंचाचे असतील सुद्धा, पण त्यामुळं माझे आशिल दोषी आहेत हे कुठेही सिद्ध होत नाही. ज्या दिवशी गुन्हा घडला त्या दिवशी माझे आशिल पुण्यामध्ये होते याचे पुरावे आम्ही आधीच कोर्टाला दिलेले आहेत. मी कोर्टाला विनंती करतो की माझ्या आशिलांना या प्रकरणातून निर्दोष मुक्त करावे आणि त्यांच्या मानहानीसाठी सूर्यकांत जगताप यांच्यावर कोर्टाने कार्यवाही करावी. वकील कालिंदी धर्माधिकारी आणि नितीन परांजपे यांचा युक्तिवाद कोर्टाने ऐकून घेतला आहे. दोन्ही बाजूची मतं, पुरावे आणि साक्षीदार यांना नोंदवून घेऊन हे कोर्ट या निष्कर्षाला पोहोचले आहे की या प्रकरणात जालिंदर निंबाळकर यांची निर्दोष. थांबा. जो माणूस इथनं निर्दोष नाही सुटू शकत. कोर्टाला पुराव्याच्या कमतरतेमुळे हा निर्णय नाही घेऊ देणार मी. जज साहेब, मी आज लय मोठा पुरावा घेऊन आलो. कालिंदी मॅडम. आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. कोर्टाला कुठलीही पूर्वसूचना न देताना असा कोणताही पुरावा सादर करण्यास. परांजपे, तुम्ही जर का आजचा कॅटलॉग बघितला असता ना पुराव्यांचा तर बरं झालं असतं. नाही म्हणजे काय, तुमचा अभ्यास तुम्ही करून आलात ना तर मला तुम्हाला ही आठवण नाही करून द्यायला लागणार. ह्या पुराव्याची नोंद मी कॅटलॉगमध्ये कधीच केली. सुदेबळ होतं कधी कधी असं. युअर ऑनर, ह्या पेनड्राईव्हमध्ये खूप मोठा पुरावा आहे. हा व्हिडिओ जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी जालिंदर निंबाळकर हे पुण्यात गेलेले नसून गावातच हजर होते. त्यांनी कोर्टाला खोटे पुरावे सादर केलेत आणि ते कोर्टाशी खोटं बोललेले आहे. हे प्लीज प्ले करा. थँक्यू. युअर ऑनर, या व्हिडिओमध्ये दिसणारी गाडी ही जालिंदर निंबाळकरांचीच आहे. त्या गाडीचा नंबर आणि पेपर्स मी कोर्टाकडे ऑलरेडी सादर केलेले आहे. ह्या गाडीमध्ये आपल्याला जालिंदर निंबाळकर दिसत नाहीत. ड्रायव्हर एकटाच आहे आणि त्याच्या बाजूच्या सीटवरती जो मोबाईल फोन ठेवलेला आहे तो जालिंदर निंबाळकर यांचाच आहे. जालिंदर निंबाळकर हे त्या दिवशी पुण्याला गेलेच नव्हते.